त्यांना पडणारा नेहमीचाच प्रश्न, आज भाजीला काय करू. तर असाच प्रश्न मला पण पडला होता. तर मग मी काय केलं, कांदा चिरला, टोमॅटो चिरला आणि कोथिंबीर होती थोडीशी घेतली, कढीपत्ता वगैरे आणि मग थोडं एक वाटीभर बेसन घेतलं. त्याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद, मीठ अशा पद्धतीने सगळं टाकून घेतलं. थोडीशी कोथिंबीर, तर मी वाळवून ठेवलेली अशा पद्धतीने पावडर करून ठेवलेली कोथिंबीर आहे ती टाकली आणि थोडंसं अद्रक लसूण पेस्ट टाकलं. तर असं कांदा टोमॅटो असं बारीक बारीक चिरून घेतलं होतं आणि मग हे सगळं टाकून हे आपण जसं भज्यासाठी आपण पीठ मळून घेतो तसंच ह्याला मळून घेतलं आणि मग पाणी गरम करण्यासाठी ठेवलं एका भांड्यामध्ये. तर हे पीठ अशा पद्धतीने जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अशा पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे. तर मग पाणी पण गरम झाले, तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मळून घेतले पीठ हे आणि पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. आता कढई ठेवायचे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये तेल टाकून आपले बेसिक फोडणी देतो तशा पद्धतीने भाजीला ह्याला पण फोडणी द्यायची. तर जिरी मोहरी टाकून घ्यायचे आणि अद्रक लसूण पेस्ट टाकायचे. ती छान असं परतून झाल्यानंतर ना कांदा पण असा गोल्डन कलरपर्यंत असं कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर कढीपत्ता पण मी असंच वाळवलेला घेतलेला आहे. तर शेताकडेच कढीपत्ता वगैरे सगळं असते, पण एकाएकी नाही जाणं झालं तर मग मी असंच घरी वाळवून पण ठेवलेलं असते इमर्जन्सीला. तर कांदा पण छान असा भाजून झालेला आहे. आता यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं. टोमॅटोला पण छान असं पाणी सुटल्यानंतर छान असं विरघळलं जातं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकल्यावर तर लगेचच भाजला जातो कांदा. ह्याच्यामध्ये पण जास्त काय आपल्याला आटाच नाही, आपला घरचा येसूर लाल तिखट किंवा येसूर घ्यायचा आहे आणि मीठ टाकायचं. तो मसाले असले तर टाकायचे, गरम मसाला, थोडीशी हळद आणि घरकुल मसाला किंवा असा कोणता पण मसाला टाकला तरी चालेल आणि या पद्धतीने सगळं हलवून नंतर ह्यामध्ये गरम पाणी सोडून घ्यायचं आहे. अगदी थोड्या प्रमाणात, जास्त प्रमाणात एकाएकी सोडायचं नाही. तर हे थोडंसं उकळी आली की आणखीन मग सगळं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर ह्याला छान अशी उकळी आल्यानंतर मग आपण हे पिठाचे असे छोटे छोटे सांडगे सोडून घेणार आहोत यामध्ये. तर ते आपल्या ह्याच्यावर आहे, आपण मोठे किंवा छोटे सोडायचे असतील तर सोडून घेऊ शकता. तर मला असे छोटे छोटे आवडत होते म्हणून मी छोटे छोटे सोडले. परत इतकी छान जर भाजी लागते ही, इतकी छान, तर कोणत्याही माळव्याला महाग सारखेल अशी भाजी लागते. कोण कोण अशा पद्धतीची भाजी करते किंवा तुम्ही ही पहिल्यांदाच भाजी बघितली का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर याच्यामध्ये ना असं बघू शकता तुम्ही, इतकं घट्टपणा येतो त्याला, खूप छान अशी भाजी लागते टेस्टी. सगळ्या लेकरांनी आमच्या आणि सगळ्यांनी फॅमिलीने आमच्या खूप छान असं खाल्लेली आहे. थँक्यू बरं का व्हिडिओ पाहिल्यावर.